त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे आणि नंतर साहेबांनी बोलावे अशी विनंती करतो। भारत माता की जय हरी। परम पूजनीय रामगिरीजी महाराज व महाराष्ट्राचे तळपदार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी। तसं तर महाराजजी मी देशभरात फिरतो, मला लोक विचारतात की तुमचे मुख्यमंत्री कसे। तुम्ही त्यांना सांगितलं की मी दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकून कधी काही सांगत नाही, मी माझा अनुभव सांगतो। मुंबईमध्ये सावरकर भवन मध्ये आमचा कार्यक्रम चालू होता, शिंदे साहेब तिथे आले। मी त्यांना म्हटलं की एलिफंटा केव आहे, त्या एलिफंटा केव मध्ये आम्हाला दर्शनाला जायचंय, पण दुर्भाग्याने आपल्या देशामध्ये जे संरक्षित स्मारकच्या नावाखाली ASI आहे त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या मस्जिदीमध्ये नमाज तर होतो, पण त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या मंदिरात पूजा होत नाही। आम्हाला पूजा करायची इच्छा आहे। त्यांनी कायदा कानून शिकवला नाही, त्या ठिकाणाहून मंचावरून त्यांनी आदेश दिला, उद्या तुम्ही पूजाला जा, महाराष्ट्र सरकार सगळी पूजाची व्यवस्था करेल। म्हणून अशा प्रकारचा धर्माचं प्रेम असणारा माणूस आज मंचावर आहे। मी त्यांचे आभार व्यक्त करतो की ते आज या ठिकाणी आले, कारण मीही सिन्नर तालुक्याचा सुपुत्र आहे। एक अजून मला विशेष करून सांगावंसं वाटतं, जो माझा विषय आहे, आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे त्यावेळी शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी या वेळेला जाळपोळ चालू केलेली आहे। अनेक ठिकाणी तो जो हैदराबादचा आहे ना गद्दार ओवैसी, त्याचे पिल्ले इथं बाबांच्या विरुद्ध पोस्टरवर चपला मारताय, व्हिडिओ काढताय आणि बाबांच्या गिरफ्तारीची माग करताय। तुम्ही हे आंदोलन चालू असतानाही या ठिकाणी आले, याबद्दल तुमचे धन्यवाद। परंतु बाबांनी या मंचावरून मार्गदर्शन करत असताना काहीतरी इस्लामचा संदर्भ दिला, याचा बहाणा केला जातोय। आता आज तर मी ऐकत होतो, आज ऐकत असताना बाबांनी तो विष्णू बद्दल सुद्धा बोललं, मग विष्णूच्या बद्दल बोलला, ऋषीमुनी बद्दल बोलला, म्हणून का हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या। म्हणून जर मुसलमान या वेळेला राज्यभरामध्ये बाबांच्या गिरफ्तारीचे आंदोलन चालवून वातावरण खराब करीत असतील, तुम्ही त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही चुकीच्या संताबरोबर पंगा घेतलेला आहे। कारण हे धर्माचं व्यासपीठ आहे, इथून आम्हाला कोणाला काही म्हणायचं नाहीये, पण जर तुम्ही म्हणाल तर तुमची ताकद काय। तुम्ही सांगता की आम्ही गर्दी करतो, रस्त्यावर उतरतो, तर हा संत असा आहे का तुमच्या 100 पट सडकेवर जास्त भक्तांना उतरू शकतो। आणि म्हणून या पंगा घेण्याच्या भानगडीत पडू नये, या वादाला पुढे नेऊ नये, आणि येणार असेल तर आम्ही तयार आहोत। त्याचप्रमाणे मुख्यमंत्रीजी आता या ठिकाणी जेवढ्या मागण्या तुम्हाला मागितल्या गेल्या, तुम्ही सगळ्या मान्यच केल्या। परंतु जसं शिवाजी महाराजांनी पालखी ज्या ज्या रस्त्याने जाते त्या ठिकाणी रात्री थांबणाऱ्या स्थळाला त्यावेळी सुरक्षित जमीन दिलेली आहे, असं मला वाटतं का बाबांचाही सप्ताह ज्या ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी अशा काही सुविधा राज्य सरकारने द्यावा, याबद्दलची प्रार्थना करतो। नमस्ते। धन्यवाद साहेब। यानंतर डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब बोलणार आहे, पण त्यांना एक माझी विनंती आहे की या सत्ता कमिटीचे जे मेन अध्यक्ष आहे तळेकर महाराज यांनी 2-3 महिने खूप परिश्रम घेतलेले आहे, म्हणून आपण स्वतः जर त्यांचा सत्कार केला तर आम्ही खूप फोटो न करे